नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सातारा जिल्ह्याचे पोलीस वाहन चालक भरतीच्या परीक्षेत विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न। याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण इतर जिल्ह्यांचे तांत्रिक प्रश्न कव्हर करून घेतलेले आहेत। तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर मिळून जाईल। तर करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात। पहिला प्रश्न आहे, बस स्थानकावरून एखादी बस बाहेर पडण्याचा इशारा देत असल्यास आपण काय कराल? तर या ठिकाणी पहा, योग्य उत्तर आहे पर्याय ए, वेग कमी करून मार्ग द्याल। पुढचा प्रश्न दुसरा आहे, एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर डॅश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, वाहने ओव्हरटेकिंग करण्यास बंदी आहे। पुढचा प्रश्न तिसरा, दुचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही डॅश। जर तुमच्याजवळ दुचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन्स असेल तर तुम्ही काय कराल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, पक्के लायसन्सधारक व्यक्ती मागे बसलेली असावी। पुढचा प्रश्न चौथा आहे, आपण वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल? रिपिटेटिव्ह प्रश्न आहे पहा, परीक्षेत वारंवार विचारला जातो। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी। पुढचा प्रश्न पाचवा आहे, चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी वाहन चालवू शकतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, निलंबन कालावधीमध्ये वाहन चालवू शकत नाही। पुढचा प्रश्न सहावा, समोरील वाहन ओलांडण्यासाठी काय करावे? वाहन चालकाने त्याचे समोरचे वाहन ओलांडायचे असेल तर काय करावे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ए, त्या वाहनाच्या उजव्या बाजूकडून जावे। पुढचा प्रश्न सातवा, वाहन चालकाने मद्यपान करून वाहन चालविल्यास डॅश। तर योग्य उत्तर आहे पर्याय सी, सर्व वाहनास मनाई आहे। पुढचा प्रश्न आठवा, वाहन चालवत असताना उजवा हात सरळ करून तळहात खालील दिशेच्या स्थितीत ठेवून अनेक वेळा वर खाली केल्यास डॅश। तर याचा अर्थ काय होतो? योग्य उत्तर आहे पर्याय बी, तो वाहनाची गती कमी करत आहे। पुढचा प्रश्न नववा, जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही डॅश। जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही काय कराल? तर योग्य उत्तर आहे पर्याय बी, वेग कमी कराल आणि सावधानतेने पुढे जाल। पुढचा प्रश्न दहावा, हँडब्रेकचा वापर कशासाठी करतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय सी, वाहन पार्क करण्यासाठी। हँडब्रेकचा वापर वाहन पार्क करण्यासाठी करतात। पुढचा प्रश्न अकरावा, वाहनातील तापमापक काय दर्शवितो? तर पहा, वाहनातील तापमापक इंजिनचे तापमान दर्शवितो। पुढचा प्रश्न बारावा, वाहन थांबवण्यापूर्वी आपण काय कराल? तर वाहन थांबवण्यापूर्वी आपण आरशाचा वापर कराल। पर्याय बी याचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न तेरावा, चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, आरशामध्ये न दिसणारा भाग म्हणजेच चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट होय। पुढचा प्रश्न चौदावा, व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा रंगवायचा असतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय सी, पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे। पुढचा प्रश्न 15वा, CNGचा फुल फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, कंप्रेस्ड नॅचरल गॅस। तर या ठिकाणी पहा, परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते। आजचे आपले 15 प्रश्न संपलेले आहेत। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।